इन डिजिटल मराठी, जनतेच्या हक्काचं व्यासपीठ। उल्हासनगर शहरात मागील 2 दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे उल्हासनगरातील अनेक भाग जलमय झाले आहेत। सरासरी 118 मिलीमीटर पावसाची नोंद झाल्यामुळे कांसाई रोडवरील भरतनगर परिसरात मोठ्या प्रमाणावर पाणी साचले असून अंदाजे 170 घरांमध्ये पाणी शिरले आहे। या आपत्कालीन परिस्थितीत नागरिकांच्या सुरक्षेसाठी अग्निशमन दलाचे जवान, प्रभाग समिती क्रमांक 4 चे आपत्ती व्यवस्थापन पथक आणि महापालिका कर्मचारी यांनी तातडीने मदत कार्य सुरू केले। प्रभावित रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले असून त्यांना जवळील महापालिकेचे समाज मंदिर व बौद्ध विहार येथे स्थलांतरित करण्यात आले आहे। येथे सुमारे 500 नागरिकांसाठी चहा पाणी व नाश्त्यांची व्यवस्था महापालिकेतर्फे करण्यात आली आहे। परिसरातील नागरिकांनी यावेळी प्रखर नाराजी व्यक्त केली। त्यांचे म्हणणे आहे की दरवर्षी अशीच परिस्थिती निर्माण होते। पावसाचे पाणी नाल्यातून घरात शिरते, मोठे नुकसान होते, मात्र पालिका आणि आमदार फक्त पाहणीपुरतीच येतात, कायमस्वरूपी तोडगा निघत नाही। नागरिकांनी महापालिकेवर गंभीर आरोप करत असताना सांगितले की नुकसान भरपाईचे फॉर्म निघतात, पण ज्यांचे खरे नुकसान झाले त्यांना मदत मिळत नाही, उलट इतरांना नुकसान भरपाई दिली जाते। स्थानिकांनी महापालिकेच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत तातडीने पूर नियंत्रणासाठी शाश्वत उपाययोजना करण्याची मागणी केली आहे। आता कमीत कमी आम्ही इथे लहानपणापासून इथे माझं जवळजवळ 20-25 वर्ष झाले मी बघतोय। लहानपणापासून आम्ही इथे बघतोय। हा एरिया स्लम एरिया आहे पूर्ण। संपूर्ण विभागात या पाणी दरवर्षी घुसत राहतंय। दरवर्षी लोकांना हा त्रास आहे। आता जवळजवळ गरीब लोकांना तुम्ही त्यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे। सरकारकडे आमची हीच अपेक्षा आहे, गरीब लोकांकडे पहिले लक्ष द्या। सर्व आता जसे आहेत यांच्या घरात कमवणारे एकट्या बाई आहेत, मिस्टर नाही आहेत, त्यांच्याकडे लक्ष देणारा कोण नाही आहे। त्या गोष्टीकडे सरकारने लक्ष दिलं पाहिजे। तर तेच बोलतोय, या परिसरात दरवर्षीसाठी हे पावसाचं असं दरवर्षाला आम्हाला या विभागात या पावसाचं पाण्यात भिजावं लागतं आणि सरकारने ह्या गोष्टीकडे लक्ष द्यावं आणि काही तो एकदाचा निर्णय घ्यावा की दरवर्षी लोकांना हा त्रास नको इथे। काहीतरी एक आता सध्याची मागणी आमची अशी आहे, सरकारकडे काहीतरी भरपाई द्यावी, भरपाई करण्यात यावी। प्रत्येक वर्षी गरीब माणूस हा गरीब होत चाललाय, त्याचं नुकसान होत चाललंय। सगळ्यांकडेच पैसे नसतात की पुन्हा सामान घेणं किंवा काय। जी काही भरपाई झालेली आहे, आयुक्तांकडे हीच मागणी आहे, तुम्ही प्रत्येकाच्या घरी या, बघा घरातले काय नुकसान झाले आणि ती भरपाई पूर्णपणे करून द्या। प्रत्येक वर्षी आम्ही हे नुकसान नाही झेलू शकत। सरकारकडे ही मागणी आहे। पालिकेचे जेव्हा फॉर्म येतात, जे नुकसान भरपाईचे फॉर्म येतात, तर ते फॉर्म इतर लोकांचा त्यात फायदा होत असतो। ज्या लोकांच्या घरात पाणी जात नाहीये त्या लोकांचे फॉर्म भरून घेतात आणि ज्या लोकांचे घरात पाणी गेलेले आहे त्यांचे फॉर्म भरत नाही। हा जो निष्काळजीपणा आहे तो सरासर चुकीचा आहे आणि हे पालिकेकडून आमच्या सर्वसामान्य जनतेची ही तक्रार आहे की पालिकेने याकडे लक्ष द्यावं। ज्या लोकांचे नुकसान झालेत त्यांना पूर्णपणे भरपाई दिली पाहिजे आणि ह्या वर्षी तर दिलीच पाहिजे। गेल्या 4 वर्ष मी बघतोय, 4 वर्ष लोकांना भरपाई भेटलेलीच नाहीये। ज्यांच्या घरांमध्ये पाणी गेले त्यांना बिलकुल 1 रुपयाची आर्थिक मदत नाही किंवा कोणत्याच गोष्टीची मदत झालेली नाहीये। त्यामुळे एकदा पालिकेने यावं, ज्यांच्या घरांमध्ये पाणी गेले त्यांना भेटावं आणि त्यांना समोर विचारावं की तुमचा त्रास काय आहे, तुम्हाला इथे त्रासांचा भंडार भेटेल। ठीक आहे, हीच फक्त सरकारकडून एक मागणी आहे। मी भरतनगरचा रहिवासी आहे, उल्हासनगर 4 नंबर भरतनगर कांसाई रोड, तिथं राहतो मी। मुकेश शेतामध्ये माझं नाव आहे, पण आमच्यापाशी काही सुविधा नाही आहे। कारण कर्मचारी येतात, आज बघितलं आयुक्त आले होते, उपआयुक्त, त्या टायमाला त्यांचं तिथं हे केलं सर्व काही साफसफाई, पण आमच्यापाशी तशी काही सुविधा नाही झाली कारण ते लोक येतच नाही। आणि त्यांना मी विचारलं होतं तुम्ही कुठून आले, ते बोलतात मी दुसऱ्या वार्डमधून आलो आहे। ते कसं आहे, ते खालच्या घरामध्ये पाणी भरतात पण त्याचा फायदा दुसरेच माणसं घेतात, कारण ते वरचे राहतात ना। हो, ते वरती राहतात ते लोक त्याचा फायदा उचलून घेतात, कारण वरतून फॉर्म येतात तर खालपर्यंत जात नाही, कारण वरतून सर्वे करणे येणार त्यांचा आणि भरतनगर बोलल्यानंतर पूर्ण तिकडूनच येणार ते लोक। पण जे माणसाचं मेन नुकसान आहे ते लोक, त्या लोकांना भरपाई कधी भेटतच नाही। आणि यांचे लहान लहान पोरं बघा त्या पाण्यामधून काढतात आणि सर्व काय करतात, पण यांना काहीच भेटत नाही मोबदला। पालिकेची लापरवाही आहे, पालिकेची लापरवाही, पालिका येऊन बघत नाही।
कोणाच्याही हातात UMC आहे उल्हासनगरची महानगरपालिका, ती लय गैरफायदा घेते आपण टॅक्स. मागच्या वर्षी फॉर्म भरले, आम्हाला काही पैसे भेटलेले नाही, दुसऱ्यांना पैसे भेटले. आता ह्या वेळेस आम्हाला पैसे सगळं हे करून द्या. नुकसान भरपाई आमचे लेकरं बाया सगळे आम्ही बाहेर काढतो. आम्हाला जागा जात नाही, भेटत नाही जायला. पाणी सगळं पोरं घरात पाणी गेलं, सगळा रस्ता बंद झाला. पाण्यातून पोरं आम्हाला बाहेर काढावं लागतात. घाण पाणी एवढं असतं, त्या घाण पाण्यातून लेकरं बाहेर काढायचे. आम्हाला काहीच सुविधा नाही, कुणी लक्ष देत नाही. बाथरूम नीट नाहीत, कुणीच लक्ष देत नाहीत आमच्याकडं.